विचार करा, घरात तुम्हाला कोणी विचारलं नाही, तुमचं मत लक्षात घेतलं नाही, तर कसं वाटतं? त्रास होतो ना. मग आपण देखील आपल्या मुलांच्या बाबतीत तेच करत असतो की त्याला काय कळतंय, तो अजून लहान आहे, असा विचार करून आपण नेहमी आपलं मत त्याच्यावर थोपत असतो. त्याला काय वाटतंय, त्याचं म्हणणं काय आहे, त्याचं मत काय, हे आपण विचारत देखील नाही मुलांना. आपण पालक म्हणतो की मुलं लहान आहेत, त्यांना काय कळतंय. तसं पाहिलं तर पालकांसाठी मुलं कुठल्याही वयात आली तरी ती लहानच असतात. पण म्हणून मुलांना कळत नाही असं नाही आहे ना. मुलं कुठल्याही वयात असली तरी त्यांना कळत असतं. हे लक्षात घेऊनच मुलांशी बोलायचं आहे, मुलांचं मत लक्षात घ्यायचं आहे. कुठलीही अगदी साधीशी छोटीशी गोष्ट जरी असली ना, तरी त्याबद्दल मुलांना विचारायचं आहे, तुला काय वाटतंय, काय करायला पाहिजे आपण. हां, शेवटी निर्णय तुमचाच असणार आहे, पण त्यांचं मत तर लक्षात घ्या. त्यांना बोलायला सांगा, त्यांना विचारा. त्यातून मुलं त्यांचं भलेही छोटंसं त्यांच्या पद्धतीने विचार करून ते मत मांडतील, ते ऐकून घ्या. मुलांना समजून घेताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मुलांना ऐकून घेणं.